अरे सुशील, सकाळी सकाळी कुठं चालला? तोंड बघितलं तर असं वाटते अजून झोपेतून उठलेलाच नाही. हा 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 हा. अहो मदनराव, आज सकाळी सकाळी कोरड्या नदीत मासे पकडायला गेलो होतो. अरे मूर्खा, कोवळ्या नदीत मासे कुठून येणार? अहो मदनराव, तुम्ही पण भारीच. जशी तुमच्या दिमाखात अक्कल नाही तशी नदीत पाणी नाही. बरोबर बोललास, पण सांग आज एवढ्या लवकर का उठला? नेहमी तर उसाच्या गुरळासारखा रटरटच झोपलेला असतो. अहो, आज सकाळी आमच्या बोकड्याने स्वप्नात बैल पाहिला आणि आनंदाने जोरात उडी मारली सरळ माझ्या पायावर. मग काय झालं? मग काय, बोकड्याला झोडपून काढला आणि त्याला सांगितलं, बैलाचं स्वप्न पाहायचं आहे तर निदान त्याच्यासारखं काम तरी कर. अरे बाबा, तुला कुठेही बसवलं ना, पंचायतीत बसवलं तरी गावात हसूच फुलणार. अहो, पंचायतीचा विचार करताय? मागच्या वर्षी मी सर्पमित्र बनण्याचा विचार केला होता, आठवतंय ना? होय, मग काय झालं? झोपेत सापाचा आवाज ऐकून आईच्या पदरात घुसलो. मग आईने सर्पमित्र बनण्याच्या जागी सरळ रामदास काकांच्या बैलासाठी गवत कापाचं काम लावून दिलं. तू पण भारीच आहे.